नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही बसलेले असताना तिथे नम्रता आणि आई दोघीजणीही ईश्वरीची बाजू न घेता अर्णवची बाजू घेतात. त्यामुळे ईश्वरी जराशी भडकलेली असते आणि ती म्हणते की जा, मला ना कोणाची बोलायचंच नाही आहे, माझी कोणी बाजूच घेत नाही, तुम्ही दोघंजणही यांच्याच टीममध्ये गेलात ना. तेव्हा ईश्वरीची आई आणि नमू दोघीजणीही तिला थांबवतात आणि म्हणतात की थांब गं, आणि त्या तिला गुदगुदा करायला लागतात आणि त्यामुळे ती आता जराशी चिडायला लागते आणि मग हसते देखील. आणि हे सगळं त्यांचं असं नातं पाहून अर्णवला फार हेवा वाटत असतो. अर्णव त्यांच्याकडे बघतच राहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी आणि सगळेजण हे हसत असतात. ते पाहून अर्णवला देखील त्यांचं ते पाहून गंमत वाटत असते आणि अर्णव गपचूप तिथेच तसा एकटक कुठेतरी पाहत असतो आणि त्याचे डोळे जरासे असे पाणावल्यासारखे होतात. तेव्हा ईश्वरीचं आणि तिच्या आईचं लक्ष अर्णवकडे जातं आणि नंतर मग इशूला आई म्हणते की इशू जरा बघ. तेव्हा मग आता ईश्वरी आणि तिची आई एकमेकींकडे बघायला लागतात. तेव्हा अर्णव आता ते सगळं बघतच असताना ईश्वरी विचारते की सर काय झालं तुम्हाला. परंतु त्यावेळेला अर्णव हा तिथून उठतो, कारण त्याच्या चेहऱ्यावरचं जी नाराजगी असते, जी स्वतःच्या आईची आठवण असते, ती आठवण त्याला आता आठवत असते आणि त्याच वेळेला तो पटकन बाजूला उभा राहतो आणि म्हणतो की काही नाही. आणि तो उभा राहिल्याबरोबर त्याला त्याच्या लहानपणीच्या आठवणी आठवायला लागतात, ज्यावेळेला तो आणि अंजली दोघंजणही असेच मजा मस्ती गंमत करायचे आणि दोघं एकमेकांशी भांडायचे, ते सगळं आठवतं आणि त्यांची आई कशाप्रकारे त्या दोघांनाही समजवायची हे सगळं आता त्याला आठवायला लागतं. मग आता या सगळ्यामध्ये अर्णव मात्र त्याच विचारांमध्ये एकटा गुंतलेला असतो आणि तो गुंतलेला असताना ईश्वरीच्या आईला कळतं की नक्कीच अर्णव सरांना काहीतरी झालं आहे किंवा त्यांच्या जुन्या आठवणी आठवल्यात. म्हणून ईश्वरीला ती म्हणते की जरा बघ आणि मग ती उठायला सांगते. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की सर काय झालं आहे, तुम्ही असे का उठून गेलात बाजूला. आणि मग ईश्वरीलाही कळलेलं असतं अर्णव सर हे कुठल्या तरी एका वाईट विचारामध्ये गुंतलेले आहेत. मग अर्णव म्हणतो की नाही, काहीच नाही. ईश्वरी म्हणते की सर मग तुम्ही असे बाजूला का निघून गेलात. तेव्हा अर्णव एकटक त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. तो म्हणतो की काही नाही, तुमचं इतकं सगळं एकत्र वागणं बघून, तुमचं बॉन्डिंग बघून खरंच खूप छान वाटलं. तुमचं एकमेकांशी असलेलं बॉन्डिंग खूप छान आहे आणि तुमचं आपापसात असणारं प्रेमही खूप छान आहे, असं अर्णव बोलून दाखवतो. त्यावेळेला ईश्वरी आता गालातच हसायला लागते आणि म्हणते की सर ते तर तुमचं अगदी बरोबरच आहे. आमचं एकमेकांचं जे काही नातं आहे ना, ते अगदी वेगळंच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का अर्णव सर, माझी आई ना आहेच इतकी गोड, माझी आई इतकी गोड आहे की तिच्या या गोड वागण्यामुळे आम्ही घरातले ना सगळे एकमेकांशी अगदी प्रेमाने बांधले गेलेलो आहोत. आम्ही सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्याचं कारण फक्त माझी आई आहे, कारण ती खरंच खूप गोड आहे आणि तिच्यामुळे आमचं घर एकत्र बांधलं गेलं आहे. असं जेव्हा ईश्वरी बोलून दाखवते तेव्हा अर्णव हा तिच्याकडे पुन्हा एकदा बघतो आणि त्याला तेही पटतं, कारण इशूची आई खूप गोड असते हे त्याला माहीतच असतं. मग आता लगेच तो त्यांच्याकडे बघतो आणि हसायला लागतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे का मिस इंदोर, हे सगळं बघून मला खूप छान वाटतं. त्याशिवाय तुला माहिती नाही आहे तू किती लकी आहेस की तुझ्याकडे इतकं सगळं असं प्रेमळ कुटुंब आहे आणि एक आई आहे. असं म्हटल्यावर ईश्वरी ही त्याच्याकडे बघत राहते आणि मग अर्णवच्या डोळ्यात त्यावेळेला पाणी येतं. आता ईश्वरीच्या आईला राहवत नाही म्हणून ती उठून उभी राहते आणि अर्णवजवळ येते. अर्णव मान खाली घालून उभा असतो आणि तो तिथून निघूनच जाणार असतो. तेवढ्यातच आता ईश्वरीची आई त्याच्या गालावर हात ठेवते आणि त्याचा एक हात पकडते. त्यावेळेला मग अर्णव तिथल्या तिथेच थांबतो आणि त्याला कळतं की त्याला आईची खूप आठवण येते. म्हणूनच ती आठवण कोणासमोरही अशी कळू नये किंवा अर्णवच्या एक हळव्या बाजूचा कोपरा ज्यामध्ये तो स्वतः खूप दुःखी आहे आणि त्याला आईची सतत आठवण येते, तीच आठवण त्याला दाखवायची नसते किंवा त्याचं तेच वागणं त्याला कळून द्यायचं नसतं. म्हणूनच तो तिथून निघूनच चाललेला असतो. तेव्हा मग ईश्वरीची आई पुन्हा त्याचा हात धरते आणि म्हणते की 1 मिनिट, आणि मग अर्णवला तिथे थांबण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा ती म्हणते की मला कळतंय, परंतु मी पण तुमच्या आईसारखीच आहे ना. असं म्हटल्यावर आता अर्णव हा बघतच राहतो. तेव्हा मग अर्णवला काय बोलायचं तो काही कळत नाही. तो फक्त तिथे बघतच उभा असतो. आता ईश्वरीची आई त्याचा हात धरून त्याला म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते, हो ना. काय ना, आयुष्यात आपण एखादी गोष्ट गमावल्यानंतर कधीतरी नव्या रूपाने आपल्यासमोर ती गोष्ट पुन्हा येते. तेव्हा मात्र कसं व्हायला होतं, आपलं वागण्यात कसे बदल होतात ते मी समजू शकते. त्यावेळेला मात्र काही आपल्याला समजत नाही, बरोबर ना. परंतु आपल्या हक्काचं माणूस जेव्हा समोर येतं तेव्हा मात्र सगळं काही व्यवस्थित होऊन जातं.
आणि मी पण तुम्हाला तुमच्या आईसारखीच आहे, त्यामुळे संकोच करू नका आणि अजिबातच कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. मी तुमच्या आईसारखीच आहे असं म्हणून आता ती त्याला एक मोठा धीर देते आणि नंतर पुन्हा एकदा त्याच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते की नका काळजी करू, आईच आहे मी तुमची. असं म्हटल्यावर आता अर्णवला असं खरंच वाटतं की माझी आईच पुन्हा आली आहे, जणू माझी सात्विक आईच या ईश्वरीच्या आईच्या रूपाने पुन्हा आली आहे. म्हणून तो अगदी बघतच राहतो आणि ती म्हणते की हे सगळं घडतं, वेळ होतो या सगळ्या गोष्टींना. अशा गोष्टी घडायला वेळ लागतो, काळ जातो, परंतु आपल्यासारख्या मनासारख्या गोष्टी ह्या होतच राहतात, घडतच राहतात. असं ती त्याला एक पॉझिटिव्ह सांगते. त्यामुळे त्यालाही बरं वाटतं आणि आता तोही ईश्वरीच्या आईकडे बघून मान डोलावतो की हो, तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात. हे पाहून ईश्वरीलाही खूप बरं वाटतं, कारण अर्णव इतका हळवा आणि इतका समजूतदार हा तिने पहिल्यांदा पाहिलेला असतो, म्हणून तिलाही त्याचं अगदी अप्रूपच वाटत असतं. आणि त्याच वेळेला आता अर्णव हा आईने हात धरल्याबरोबर त्याचा दुसरा हात आईच्या हातात देतो आणि हो म्हणतो. हो, तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात असं तो तिला सांगतो. मग आता ती म्हणते की मग हक्काने याल ना या आईला भेटण्यासाठी? हक्काने या, ही आई तुमच्यासाठी नेहमी आहे असं देखील ती बोलून दाखवते. त्यावेळेला अर्णवला खूप बरं वाटतं आणि ईश्वरीलाही खूप भरून येतं, कारण हा इतका चिडका बिब्बा, भडकुचन असणारा असा वागू शकतो याचंही तिला नवल वाटतं. आणि नंतर अर्णव तिचा निरोप घेऊन तिकडून निघतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे घरी म्हणजेच राजे शिर्क्यांच्या घरी मामा बसलेला असताना त्याला वल्लरी म्हणते की काय चाललंय ना, यांचं काही कळत नाही आहे मला. म्हणजे त्या अर्णवला ईश्वराच्या घरी असं सारखं कोणतं कोणतं कारण काढून पाठवून त्या दोघांमध्ये काही होणार आहे का, अशी त्यांची सततची भेट घडवून असं काही होणार आहे का, असं ती म्हणते. मग या सगळ्याला काय अर्थ आहे? खरंच आईंना पण ना काही कळत नाही, उगीचच काहीही करतात आणि या सगळ्यामुळे काही होईल असं मला वाटत नाही. त्यावेळेला मग आता इथे मामा म्हणतो की ते काय ना सात्विका, आपल्या दोन्ही मुलांच्या बाबतीत जेव्हा चुकीचे जोडीदार त्यांच्या आयुष्यात आले तेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्याचं काय झालं हे तिने अगदी जवळून बघितलं आहे ना, म्हणूनच तिला या प्रकारची रिस्क नको आहे आणि म्हणूनच ती हे सगळं अर्णवच्या बाबतीत घडू देणार नाही. तेव्हा ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या म्हणजे मी आयुष्यात चुकीचे आले. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय की मी चुकीची आहे, असून देत, परंतु एक आहे की मी जे काही आहे माझ्या तोंडावर ते अगदी भडाभडा बोलून टाकते. माझ्या मनात मी काही ठेवत नाही, मी कधीही गोड गोड समोरच्याशी बोलत नाही. सगळं अगदी मनातलं माझे जे काय आहे ते समोरच्याला मी बोलून टाकते. परंतु ती ईश्वरी जिला तुम्ही सून म्हणून घरात आणणार आहात ना, ती ईश्वरी कशी आहे ना ते मला चांगलीच माहिती आहे. अगदी गोड 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 बोलून तिने अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या घरातल्यांना, अगदी तुम्हाला आणि त्या आईलाही अगदी भुरळ पाडली आहे तिच्या त्या गोड वागण्याने. परंतु ती कशी आहे ना मी तिला चांगलीच ओळखते. आणि हे बघ, काही झालं ना तरीही मला या गोष्टीबद्दल तुम्ही सांगूच नका, ती मुलगी कशी आहे ना ते मला चांगलंच कळलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की तू चांगली वागतेस, परंतु सात्विकाताईच्या बाबतीत जे काही केलं आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे, फक्त जगाला नसेल परंतु मला तरी माहीत आहे. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, तुम्हाला प्रत्येक वेळेला ना त्या गोष्टी काढून दाखवण्याची ना काहीच गरज नाही आहे. यावेळेला आता तो विषय काढण्याची काहीच गरज नव्हती. आणि सात्विकाताईच्या तुमच्या बाबतीत जे काही झालं ते तिच्या नशिबाने झालं आहे, त्यामुळे तुम्ही उगीचच त्याचा दोष दुसरा कोणालाही देऊ नका. असं म्हणून आता ती त्याच्यावर आणखीनच भडकत असते आणि सारखा सारखा तो विषय काढण्याची काय गरज आहे असंही विचारते. तेव्हा मात्र मामा चिडतो आणि म्हणतो की सारखा विषय काढण्याची गरज म्हणजे मला असं वाटतं की जे माझ्या ताईच्या बाबतीत घडलं ते तिच्या मुलाच्या म्हणजेच माझ्या भाच्याच्या बाबतीत घडू नये. म्हणूनच मी आणि आई अगदी व्यवस्थित जे काही करतोय त्याच्याबद्दल करणार. आणि सात्विका ताईचं म्हणायला गेलीस तर ते तिच्या नशिबाने काही घडलं नाही. ते सगळं जे काही घडलंय ते कोणी घडवलंय आणि का घडलंय ना हे सगळं मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे उगीच तू त्याच्या बाबतीत काही बोलायला जाऊ नकोस. सात्विकाताईच्या बाबतीत तू जे काही केलंयस ना हे जरी कोणाला माहीत नसलं तरी मला अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. म्हणूनच या गोष्टी तू मला शिकवायला जाऊ नकोस. असं नाही आहे, प्रत्येक वेळेला तू माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न करते परंतु ते नेहमी यशस्वी होईल असे नाही. प्रत्येक वेळेला तू टोकू नकोस मला, कारण जे काही आहे ना ते कधीही मी बाहेर काढू शकतो, लक्षात ठेव. माझ्या सात्विकताईचं झालं ते झालं, परंतु तू ईश्वरीच्या बाबतीत काहीच बोलू नको. ती मुलगी कशी आहे ना काय आहे ते मला सगळं काही चांगलंच माहीत आहे. अगोदरच तिच्या बाबतीत जे घडलं त्यामुळे ती आम्हाला सोडून गेली, परंतु आता आता मात्र मी ती चुकी होऊ देणार नाही आहे. तेव्हा आता लगेचच वल्लरी म्हणायला लागते की अच्छा, म्हणजे तुमचीच ती सात्विकाताई तिच्या बाबतीत चुकीचा जोडीदार निवडला, ही काही चूक झाली नाही का? त्यामुळे काय घडलं हे तुम्ही पाहिलंत ना, म्हणूनच आता तुमच्या त्या ताईचे ना गोडवेगाने जरा तुम्ही बंद करा आणि सात्विकाताईच्या बाबतीत जे काही बोलताय ते जरा जपूनच बोला. असं ती बोलत असताना तिकडे
अविनाश अविनाश असा आवाज देत आजी आलेली असते. आता आजी आल्याबरोबर तिच्या कानावर सात्विका असा आवाज पडतो. त्यामुळे ती जरा दचकते आणि ती म्हणत येते की सात्विका, अगं वल्लरी, तू सात्विकाबद्दल काही बोलत होतीस का? असं विचारल्याबरोबर इथे आता वल्लरीला धक्काच बसतो. वल्लरी तिच्याकडे बघतच राहते आणि नंतर मग पुन्हा एकदा आजी विचारत येते आणि म्हणते की काय बोलत होतीस वल्लरी तू सात्विकाबद्दल? नेमकं तुमच्यामध्ये काय बोलणं सुरू होतं? असं सगळं ती विचारत असताना इथे वल्लरी जराशी आता चमकते, कारण काय बोलावं तिला त्या क्षणाला काहीच कळत नाही. परंतु ती विषय बदलते आणि म्हणते की अहो, मी यांना काय सांगत होती की तुम्ही अर्णवच्या लग्नाबद्दल बघताय, परंतु ईश्वरीच्या बाबतीत जे काही घडतंय किंवा ईश्वरीच्या बरोबर तुम्ही बघताय, परंतु ते मला चुकीचं वाटतंय. कारण काय माहिती आहे, मी त्यांना सांगत होते की सात्विकताईच्या बाबतीत जे काही आपल्या हातून घडलंय, म्हणजे त्यांच्याबरोबर जसं कसं चुकीचा जोडीदार मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्याचं जे झालं ते मला अर्णवच्या आयुष्याचं व्हायला द्यायचं नाही, म्हणूनच मी त्यांना सावध करत होते बस. तेव्हा मग आजी चिडते आणि म्हणते की वल्लरी, तुला असं का वाटतंय की जे सात्विकाबरोबर झालं ते ईश्वरी आणि अर्णवच्या बरोबर घडेल किंवा ईश्वरी असं चुकीचं वाटेल असं तुला का वाटतं? तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघा आई, तुम्हाला मी कितीही चुकीची वाटत असले ना तरीही मला त्या ईश्वरीबद्दल विरोधच वाटतो. ती कशी आहे ना ते मी तिला चांगलीच ओळखली आहे. अगदी गोड बोलीन ती भुरळ पाडते आणि मग आपल्या अर्णवबरोबर काय वागेल माहीत नाही, म्हणूनच मला ना ती आवडलेली नाही आहे. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की हे बघ बाई, असं काहीही चुकीचं बोलू नकोस आणि तू या गोष्टीमध्ये शिरली नाहीस तरच बरं होईल. मी हात जोडते तुझ्या पुढे. तू उगीचच अशा प्रकारचा कुठलाही चुकीचा समज करून घेऊ नकोस. अगं ती खरंच खूप चांगली आहे आणि तुला तिच्याबद्दल गैरसमज वाटत आहेत ते तुझ्याकडे ठेव, परंतु उगीच तू त्या गोष्टीमध्ये आता नाखुपसायला जाऊ नकोस. तेव्हा आजी तिला म्हणते की हे बघ, ईश्वरीच्या बाबतीत ना तू काही चुकीची बोललेली ना मला तर चालणार नाही, कारण ती मुलगी खरंच खूप चांगली आहे. त्यामुळे उगीचच ह्या गोष्टींमध्ये तू काहीही करायला जाऊ नकोस आणि चिंटूचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. त्यामुळे उगीच तुला नको हा त्रास या गोष्टीचा. तू तुझं काय ते बघ, उगीचच या गोष्टीत पडू नकोस. असं म्हणून वैतागूनच ती तिकडून निघून जाते आणि मग ती पुढे कोणाला काहीच बोलत नाही. त्यावेळेला आता इथे आजीला मात्र टेन्शन आलेलं असतं की मी काय करू. आता वल्लरीने असं निगेटिव्ह बोलल्यामुळे सात्विकासारखंच आपल्या अर्णवचं होणार हे ऐकल्यामुळे तिचा जरासा आता धीर खचतो आणि ती तिथल्या तिथे खाली बसते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते की अविनाश, अरे आपल्या चिंटूचं जर सात्विकासारखं झालं तर काय होईल रे? असं होईल का खरंच? तेव्हा मात्र मामा म्हणतो की नाही नाही आई, प्लीज असा तू चुकीचा विचार करू नकोस, असं काहीही होणार नाही आहे. ती म्हणते तिच्याकडे तू नको लक्ष देऊस. अगं ती काही बोलते, तू उगीचच तिच्याकडे का लक्ष देतेस? नको लक्ष देऊस तिच्याकडे. ती जे काही बोलते याचा फार विचारही करू नकोस. उलट तू या गोष्टीचा विचार कर ना की चिंटूचं सगळं आपल्याच चांगलं होणार आहे. ईश्वरीसारखी अशी गोड चांगली मुलगी ह्या आपल्या आयुष्यात आली हे चांगलंच नाही आहे का? आणि शिवाय आपल्याला तिने अगदी चांगली अशी गोड मिठाई पाठवली. आता त्या पाठवलेल्या इंदोरच्या मिठाईसारखं सगळं अगदी गोड गोड अलबेल होणार आहे असा विचार आपण करूया, कळलं? आता मग आजीला त्याचं म्हणणं पटतं आणि ती स्वतःचा धीर आता एकवटते आणि पुन्हा एकदा त्या दोघांच्याही गप्पा सुरू होतात. मग आता इथे वल्लरी हे सगळं ऐकते आणि वल्लरीने मुद्दाम उभं राहून बाहेरून सगळं ऐकून घेतलेलं असतं. वल्लरी म्हणते की करा करा, तुमच्या कसल्या गप्पा करायच्यात ते करा, परंतु त्या ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यात मी येऊ देणार नाही म्हणजे नाही. जे काही ती सात्विका माझ्या या सगळ्या गोष्टींच्या आडवी येत होती तेव्हा मी त्या सात्विकाला कसं बाजूला केलेलं हे यांना अजूनही माहिती नाही आहे. आता त्या ईश्वरीच्या बाबतीतही मला तेच करावं लागणार आहे. एकदा त्या ईश्वरीला चांगल्या शब्दात जाऊन समजावून बघते. जर समजली तर ठीक, नाहीतर मग जाऊन बघते. मग मी काय करेन ते तिचाही माहीत नाही तिला. तिलाही तशी सात्विकासारखी बाजूला करून टाकेन असा विचार ती आता करत असते. त्याच वेळेला इथे आता आई म्हणजेच ईश्वरीची आई ही तिच्या डोक्याला छान असं तेल मालिश करून देत असते. तेव्हा ईश्वरीला ती विचारते की काय गं ईशू, बरं वाटतंय का? तेव्हा ती म्हणते की हो आई, अगं किती छान वाटतंय म्हणून सांगू, किती रिलॅक्स वाटतं इतक्या दिवसांनी. खरंच तुझ्या हातचा हा हेड मसाज ना म्हणजे माझ्यासाठी अगदी थेरपी आहे बघ. तेव्हा नमू येते आणि म्हणते की हे काय चाललं आहे आई, तू या ईश्वरीला हेड मसाज देत आहेस? तेव्हा मग आता ईश्वरीची आई म्हणते की हो, हेड मसाज देते मी. मग ती म्हणते की आई, अगं तुला असं का वाटतं की तुझी एकच मुलगी आहे, तुझी मी पण मुलगी आहे ना नमू, मग तू माझ्या बाबतीत पण असं काही का करत नाही? त्यावेळेला मग ईश्वरीची आई म्हणते की अगं असं का बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मीच आहे माझ्या आईची लाडकी मुलगी आणि म्हणूनच मला माझी आई हेड मसाज देत आहे, कळलं का? तेव्हा नम्रता तिला जीभ दाखवते आणि म्हणतो की ईश्वरी, हे बघ असं काही बोलायचं नाही हां, ती माझी पण आई आहे आणि तिचं माझ्यावरही प्रेम आहे, कळलं का? असं म्हणून त्या दोघींची आईवरनं लहान मुलांसारखीच अगदी भांडणं सुरू असतात.
त्यावेळेला आता इथे वल्लरी ही रिक्षाने आलेली असते. काही करून तिला ईश्वरीला धमकी वजा समज द्यायचा असतो, म्हणूनच ती तिथे आलेली असते. रिक्षावाल्याला तिथेच थांब असं ती खुणावते आणि ईश्वरीच्या दरवाजाजवळ येऊन आता ती उभी राहते आणि समोर बघते तर काय, समोरचा तो प्रसंग पाहिल्यानंतर तिला अगदी जबरदस्त मोठा धक्काच बसलेला असतो. तिचे डोळे अगदी फिरले जातात. समोर ईश्वरीची आईला बघितल्यावरती ती म्हणते की ही इथे काय करते. आता ईश्वरीला ती म्हणत असते की हो ग बाळा, मी तुमच्या दोघींचीही आई आहे. आता त्या दोघींनाही असं गप्पा मारताना बघून वल्लरीला मोठा धक्काच बसतो. ती तिकडे बघतच राहते आणि म्हणते की हे काय, ही सुषमा इथे काय करते. आता तिला सुषमाच्या म्हणजेच ईश्वरीच्या आईच्या निगडीत सगळ्या आठवणी आठवत असतात आणि कशाप्रकारे सुषमा अगोदर तिला भेटलेली असते. लग्नाच्या अगोदरच्या सगळ्या गोष्टी म्हणजेच या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जात असतात. वल्लरी आणि सुषमा यांचे एकमेकांशी झालेले बोलणे आणि सुषमाला वल्लरीने दिलेले समज, हे सगळं काही आता तिला आठवत असतं आणि ते आठवत असताना तिला चांगलाच थरका फुटतो आणि ही सुषमा इथे काय करते असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि सगळ्या भूतकाळातल्या आठवणी आठवत असतात. आणि नंतर आता इथे ईश्वरीला ती म्हणते की हे बघा, तुम्ही दोघींनीही गप्प बसायचं, कोणीही काहीही बोलायचं नाही आहे. मी दोघींची आई आहे तुमच्या. जशी इशू मी तुझी आई आहे ना, तशीच नम्रताची ही आई आहे. नमू आणि इशू तुम्ही दोघीही माझ्या मुलगी आहात, दोघीच्या दोघी अजून लहान आहात. असं म्हणून ईश्वरीला लगेच ती बोलते की बघितलं, ती माझी पण आई आहे. म्हणून आता चल इशू, तू उठ आता, मला करू दे मसाज, बस झाला, तुझा वेळ पूर्ण झाला. त्यावेळेला आता ती म्हणते की आई, मग मी जर तुझी पण मुलगी आहे ना, तर मग तू एकटीला हिला का मसाज देते, मला पण डोक्याला मसाज कर ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही. तेव्हा लगेच ईश्वरीला नम्रता म्हणते की बघितलं आई, लहानपणापासून ना ही अशीच आहे, झगडालू, अजिबात ऐकत नाही. आणि मग ती ईश्वरीचा हात धरून तिला बाजूला करत असते. तेवढ्यातच ती म्हणते की दोघींची तुमची भांडणं बंद करा, अजिबात भांडायचं नाही आहे. मी तुम्हा दोघींना काय सांगितलं अगोदरपासून की तुम्ही दोघीजणीही माझ्या मुलगी आहात, कळलं ना. दोघीही सेम आहात माझ्यासाठी, कोणीही लाडकी नाही आहे आणि कोणीही दोडकी नाही आहे, कळलं. असं म्हणून ती आता दोघींनाही ओरडते. तेव्हा मात्र इथे तिला घाम फुटतो. वल्लरी म्हणते की बापरे, म्हणजे हे काय आहे, ईश्वरीची आई आहे ही. आणि पुढे ईश्वरीची आई असं बोलल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि ही इथे आली म्हणजे मोठा प्रॉब्लेम झाला असा विचार तिच्या डोक्यात येतो. आता ईश्वरीची आई पुढे म्हणत असते की खरंच ईश्वरी, तू ना नुसती उगाच भांडत असतेस. अगं, त्या ऑफिसमध्ये त्या अर्णव सरांबरोबर ना तू अशीच भांडत असतील आणि खरंच ते बिचारी खूप साधे आहेत आणि शांत आहेत, अबोल आहेत जराशे, परंतु खरंच सभ्य मनाचा आहे तो. तू मात्र त्याच्याशी कायम भांडतच असशील आणि उगीच आमच्यासमोर त्याला नावं ठेवत असते. किती चांगला आहे तो मुलगा बिचारा, किती प्रेमळ आहे, किती समजूतदार आहे आणि साधा आहे गं. असं म्हणून आता ती तिला बोलत असते. तेव्हा नमू म्हणते की बघितलं आई, झगडालूच आहे आपली ईश्वरी लहानपणापासून. मग आता नम्रताला लगेच ती म्हणते की हो, मी झगडालू आणि ती रडकू. जरा काय झालं की छोट्या छोट्या बात पे नुसती रडत असायची आणि मग आईचा पदर घेऊन डोळे पुसत बसायची. असं म्हणून त्या दोघींमध्ये पुन्हा वाद होतात की उठ, अजिबात आता मीच करणार आहे मसाज. असं म्हणून दोघींमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू होतात. त्यावेळेला आता ईश्वरीच्या आईला कोणीतरी समोर दिसतं म्हणून ती म्हणते की बघ ग, दरवाजाजवळ कोणतरी आहे वाटतं, बघ. तेव्हा ईश्वरी चालत येते आणि म्हणते की मी बघते थांब. आणि मग ईश्वरी आता बाहेर येते आणि दरवाजाजवळ जाऊन बघते तर तिथे कोणीही नसतं आणि वल्लरी ही पटकन रिक्षा थांबवलेलीच असल्यामुळे तिकडून गायब झालेली असते. आता ईश्वरी म्हणते की आई, अगं मी बाहेर गेले होते परंतु कोण नव्हतं बाहेर, तुला का असा भास झाला. तेवढ्यातच नम्रता ईश्वरीच्या आईच्या जवळ जाऊन बसलेली असते आणि मग आता ईश्वरी म्हणते की नम्रता, तू का जाऊन बसलीस, उठ ताई उठ, माझी वेळ अजून बाकी होती, अजूनही आईचं हेड मसाज बाकी होतं, तू माझी वेळ का बरं घेतली. नमू म्हणते की आता तुझं झालं, आता माझं. तेव्हा त्या दोघी जणींनाही ती ओरडते, म्हणते की तुमचं ना काही कठीणच नाही आणि ती तिथून उठते. त्यावेळेला अर्णव आता घरी आलेला असतो. आजी त्याची वाटत बघत बसलेली असते. तेव्हा आता अर्णव आल्याबरोबर आजी म्हणते की अर्णव, अरे काय झालं, तू गेलेलास का ईश्वरीच्या आईच्या घरी. तेव्हा मात्र अर्णवच्या चेहऱ्यावर एक गोडसं स्माईल असतं आणि तो आनंदी असतो. त्यावेळेला आता आजी म्हणते की काय अर्णव, काय झालं आहे, म्हणजे तू असा गालातल्या गालात का बरं हसतोय. तेव्हा सगळं ठीक तर आहे ना असं विचारल्याबरोबर तो म्हणतो की हो, भेटलो मी ईश्वरीच्या आईला, खरंच खूप चांगल्या आहेत त्या, म्हणजे खूप प्रेमळ आहेत, खूप जीव लावतात समोरच्याला. परंतु ती ईश्वरी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नुसती बोलतच असते. अगं, मी घरात गेलो त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांना मिठाई दिली, तर ही ईश्वरी मी गेल्यावर माझ्याकडे असं बघत होती जसं काय तिने मला कधी बघितलंच नाही आणि मी कुठल्या तरी विमानाने तिच्या घरामध्ये आलो आहे की काय, किंवा असा कुठला दुसरा प्राणी बनून तिच्या घरात शिरलो आहे की काय, अशा नजरेने अगदी माझ्याकडे ती बघत होती. खरंच
तिचं ना मला काही कळतच नाही, काय अशी वागते ती. खरंच एखाद्या हेलिकॉप्टरमधून आल्यासारखी माझ्याकडे बघत होती. तेव्हा मग आजी म्हणते की जाऊ दे ना, तू त्या ईश्वरीचा विषय कशाला काढतो? तू तिला भेटायला गेलाच नव्हतास ना, तू तर तिच्या आईला भेटायला गेला होतास. मग तिची आई काय बोलली ते मला सांग. तेव्हा मग तो म्हणतो की हो अगं, मी आईलाच भेटायला गेलो होतो ना, परंतु ती तिकडेच असते ना, तिचं काय, ती नेहमी तिथे असतेच. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की अगं पण ना खरंच खूप बरं वाटलं. तुला माहिती आहे अगं, मी तिकडे गेलो ना भेटायला, इडली चटणी केली होती त्यांनी आणि ना मला खाऊ घातली अगं हक्काने, अगदी खूप बरं वाटलं मला, इतक्या दिवसांनी असं प्रेमाने कोणीतरी वागलं. तेव्हा मग आजी म्हणते की एकदम बढिया, बरं झालं. मग आता लगेच अर्णव म्हणतो की अगं तुला माहिती आहे का, ती ना उगीचच मिस इंदोर माझ्याबरोबर वाद घालत होती इडली सांबार आणि इडली चटणीबद्दल. मला इडली चटणी हवी आहे तर मग उगीचच बोलत होती की सांबार बेस्ट आहे. पण ना तिच्या आईने ना माझीच बाजू घेतली आणि सांगितलं की इडली सांबारच बेस्ट आहे. तेव्हा लगेच आजी खुश होते आणि म्हणते की काय बोलतो चिंटू, खरंच की काय, बरं झालं म्हणजे तिची आई तुझ्या बाजूने बोलली तर, खरंच अगदी बढिया आहे. मला तर असं वाटतंय ना की त्यांना एकदा भेटलंच पाहिजे. तेव्हा लगेच तिथून मामा येतो की आई अगं असं काय बोलतेस, आता तर त्यांना भेटावं लागणारच आहे ना आपल्याला. असं बोलल्याबरोबर लगेच अर्णव त्याच्याकडे संशयाने बघतो आणि म्हणतो की काय मामा, म्हणजे तू असं का बोललास भेटायला लागणार आहे. तेव्हा आजी रागानेच मामाकडे बघते आणि मग मामा म्हणतो की अरे भेटायला लागणार आहे म्हणजे आता तू तारीफ केलीस ना त्यांच्याबद्दल इतकी, की त्या खरंच खूप चांगल्या आहेत आणि म्हणजे इतक्या प्रेमाने वागवतात आणि शिवाय इंदोरच्या आहेत त्या, मग तर भेटलं तर पाहिजेच ना, असं म्हणून मामा सावरून घेतो. त्यावेळेला आजी म्हणते की हो चिंटू, शिवाय त्या माझ्या इंदोरच्या आहेत, मग आमच्या इंदोरच्या जुन्या आठवणी आम्हाला काढायच्या लागतीलच ना, असं कोणतरी भेटलं की बरं वाटतं अगदी, म्हणूनच मला त्यांना भेटायला जायचंच आहे. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की बरं आहे आजी चालेल तुम्ही जा, पण जेव्हा जाल तेव्हा मला सांगा. मग ती म्हणते की का रे, तू येणार आहेस का सोबत. तो म्हणतो की हां म्हणजे येईन ना. तेव्हा ती म्हणते की नको नको, तिकडे उगाच ती ईश्वरी असायची आणि तुमची भांडणं, त्यापेक्षा नको, असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. मग आता आजी म्हणते की बघितलं अवी, सगळं चांगलं होते म्हणजे ना, ह्याला आज मी किती दिवसांनी तरी असं आनंदी पाहिलेला आहे. ईश्वरीच्या आईला भेटल्यानंतर याला खूप आनंद झाला आहे, म्हणजे अगदी आनंदाने वागतोय तो. ईश्वरीची आई त्याला आज भेटली काय आणि बघ ना किती आनंद झाला त्याला काय आत, आणि 2 भेटीतच त्याला इतकी आवडली, म्हणजे ती आई खरंच खूप प्रेमाने असेल. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की हो ना आई, अगं तू तर मगाशी मला वाचवलंच, नाही तर माझं काही खरंच नव्हतं. तेव्हा आजी म्हणते की अरे मामा, म्हणजे अविनाश जरा डोकं वापरून बोलत जा रे, आता तू मला चांगलंच तोंडावर पाडलं असतंस, काहीतरी कारण सुचलं म्हणून नशीब. तेव्हा तो म्हणतो की हो हो आई, अगं मला ना पटकन आनंदाच्या भरात काय बोलावं ते काही कळलंच नाही. तेव्हा मग मामा म्हणतो की बरं झालं, आता ना आपल्याला त्या ईश्वरीच्या आईची भेट घेतलीच पाहिजे, नाहीतर असं करूया त्यांनाच इथे बोलवूया, असं म्हणून त्यांचं ते प्लॅनिंग भेटण्याचं सुरूच असतं. तर इथे वल्लरी अगदी धावत पळत स्वतःच्या घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर ती घाम अगदी पुसत असते की मी काय करू आणि काय नाही. तिला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण ईश्वरीची आई म्हणजेच सुषमा ही तिला बऱ्याच दिवसानंतर दिसलेली असते. आता ती मनातच म्हणते की ही सुषमा इथे काय करत होती आणि ही सुषमा इतक्या वर्षांनी माझ्यासमोर आली, माझा नको हवा असलेला समोर येणारा भूतकाळ अचानक माझ्यासमोर कसा काय समोर आला आणि हे सगळं काय घडलं, असा विचार आता इथे तिच्या डोक्यामध्ये सुरू होतो आणि वल्लरीला अगदी घाम फुटायला लागलेला असतो. ती म्हणते की माझ्या भूतकाळाबद्दलच्या ज्या कोणाला माहीत नसतील अशा सगळ्या गोष्टी त्या सुषमाला माहीत आहेत आणि म्हणूनच आता ही सुषमा नक्की काय करेल मला खरंच कळत नाही आहे, नेमकं हे सगळं काय घडणार आहे ते. या बाईला माझ्याबद्दल नको माहीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि सगळ्या सात्विकाबद्दलच्या सगळ्या गोष्टी देखील हिला माहीत आहे आणि ही अशा प्रकारे समोर आली, शिवाय ही त्या ईश्वरीची आई आहे, हा एक धक्का तर मला पचेना. तोपर्यंत अर्णव हिला भेटला आहे हे देखील मला समजलं आहे, म्हणजे ईश्वरीचं तर जाऊ दे, ईश्वरीला मी समज द्यायला गेले, परंतु अर्णव पण ह्या बाईला जाऊन भेटला आणि त्याचं तिच्याबद्दल चांगलं मत झालं आहे. काय करायचं काहीच कळत नाही आहे. आता या सगळ्या गोष्टी माझ्या गळ्याशी येऊन बसल्यात आणि जर सुषमाला समजलं की मी या फॅमिलीशी कनेक्टेड आहे आणि ती मला समोर भेटली तर मात्र काय होईल आणि काय नाही हे खरंच मला कळत नाही आहे. या सगळ्याचं मी आता काय करू. आता अर्णव पण तिला भेटला आहे. नाही, असं होऊ शकत नाही. जर सुषमा माझ्यासमोर आली आणि तिने मला बघितलं तर ती माझ्या कारस्थानांचा सगळा इथे पर्दाफाश करेल आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना बोलून दाखवेल. नाही, हे होता कामा नये, सुषमाला माझ्याबद्दल कळता कामा नये, असं म्हणून ती आता वैतागलेली असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की प्रत्येक गोष्टीत ना मला तुझी ॲडवाईस नको आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत हे सगळं असं सारखं मध्ये मध्ये बोलणं ना बंद कर, त्यामुळे ना तू खुश राहशील आणि
तू खुश राहशीलच आणि बाकीचे तुझ्या बाजूला असणारे लोकही अगदी आनंदी राहतील, कळलं? त्यामुळे काही बोलू नकोस, असं तो तिला बोलतो. त्यावेळेला ईश्वरी बोलून दाखवते की काय आहे सर, भलाई का ना तो जमानाही नाही राहा. मी कोणाला चांगलं सांगायला जाते तर काहीतरी वेगळंच होतं. त्यावेळेला तो म्हणतो की नाही, काहीच बोलायचं नाही, शांत बस. मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, चालेल, मी काही बोलणार नाही, पण आता चला पुढे चला. काय ना, किती काही झालं तरीही आयुष्यात पुढे माणसाला जावंच लागतं ना, त्यामुळे चला, असं म्हणून ते त्याला पुढे जायला सांगत असते. आणि अर्णव अगदी वेडपणे तिच्याकडे बघत राहतो, कारण तिची जी काही बडबड असते ना, त्याचा तिला कंटाळाच आलेला असतो. नंतर आता वल्लरी म्हणत असते की नाही, माझ्या आयुष्यातल्या भूतकाळाचा सगळा जो काही पर्दाफाश आहे तो कधीही कोणासमोर होता कामा नये, काही झालं तरीही जगासमोर येता कामा नयेच. परंतु तेवढ्यातच तिथे सुषमा म्हणजेच ईश्वरीची आई आलेली असते आणि ती म्हणते की नाही, आता हे जे सगळं काही आहे हे सत्य जगाला कळणारच वल्लरी, कारण हे सगळं सत्य, तुझं घाणेरडं सत्य, तुझा खरा चेहरा हा जगासमोर आणण्यासाठी सात्विका तर इथे नाही आहे, परंतु मी आहे ना इकडे, आणि मी तुझ्या सगळ्या सत्याचा पर्दाफाश करणार, असं ती बोलते आणि वल्लरीला चिडालेली असते. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.